नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. तर आज आपण 36 साईजचा कटोरी ब्लाऊज व कॅनव्हास न लावता खूप सुंदर बॅक साईड ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर हा आहे ब्लाऊज. अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेऊ. आपल्याला 36 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर इथे 36चा चौथा भाग म्हणजे 9 याप्रमाणे घेतला आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. सर्वात अगोदर आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे. तर इथे माझी लांबी आहे 13, पण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून मी 14 घेतला आहे. त्याच्यानंतर पूर्ण शोल्डर हा 5 घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथून 5 घेतला आहे. बंद बाजूकडून आपल्याला 5 घ्यायचा आहे आणि गळा रुंदी ही 2ची घेतलेली आहे. जी बंद बाजू आहे तिथून आपल्याला गळा मेजरमेंट घ्यायचं आहे. तर मी इथे गळा ही 10चा घेतलेला आहे. तर तुम्हाला छोटा वाटतं तर तुम्ही छोटा घेऊ शकता. तर इथे बघा, इथे रुंदी ही 3ची घेतली आणि 3मधूनचा सेंटर काढलेला आहे आणि तुम्हाला जो आकार आवडते तो आकार तुम्ही काढू शकता. तर बघा, इथे 2 प्रकारचा गळा तयार होते. एक हा मटका गळा आहे तरी आणि एक आहे असा हा त्रिकोणी गळा, म्हणजे शेप थोडंसं मटक्यासारखं आहे. तर तुम्ही इथून तो कोणताही गळा करू शकता. तर इथे मला त्रिकोणी गळ्यासारखंच करायचं आहे आणि मडका गळा पण होऊ शकते. तर तुम्ही बघू शकता. तर मी त्या त्रिकोणीच गळा असं कटिंग करून घेणार आहे. आणि इथे आहे आपल्याला मुंडा 6चा घेतलेला आहे आणि छाती आपल्याला 9 घेतलेली आहे. इथून आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे. मुंडा हा मी 6च घेतलेला आहे. जर छाती छोटी असेल तर किंवा छाती छोटी असेल म्हणजे 8.5 किंवा 8ची असेल तर 5.5 घ्यायचा मुंडा. तर इथे माझी छाती ही 9 आहे. तर इथे मी मुंडा हा 6चा घेतला आहे आणि 1.5 इंच देऊन असं छान मुंड्याला आकार देत आहे आणि इथून अर्धा इंच खाली घेतला आहे याच्याकरिता की शोल्डर उतरावे नाही. जर या पद्धतीने तुम्ही अर्धा इंच खाली ठेवलं ना, शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप कमी असतात. खूप कमी म्हणजे शोल्डर उतरतच नाही. तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर आपला बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे. बघा किती सुंदर आकार आलेला आहे. आणि आता आपल्याला फ्रंट साईड कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, बॅक साईड आपल्याला असं ठेवून नाही का आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 1 इंच खाली एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जी योकपट्टी राहते ना, तर त्यासाठी एक्स्ट्रा 1 इंच लागते. त्यासाठी मी म्हणून 1 इंच एक्स्ट्रा करून घेतलेला आहे खालून आणि जसं शोल्डर आहे तसंच ठेवलेलं आहे. तर बघा, या पद्धतीने आपलं असं ड्रॉ करून घ्यायचं आणि 1 इंच खालून वाढवायचं आहे. आणि इथे आपल्याला गळा इथे मी 5.5 घेतला आहे. तुम्ही 5 पण घेऊ शकता आणि रुंदी ही 3चं घेतलेलं आहे. म्हणजे छान असं गोल आकार येतात. तर तुम्ही इथे 2 पण घेऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिथे मी 3 घेतलेलं आहे आणि असं गोल आकार दिलेला आहे. तुम्ही असं चौकोनी किंवा असं कोणता पण आकार देऊ शकता. आणि इथे आपल्याला योकपट्टी काढायची आहे. तर बंद बाजूकडून आपल्याला 3 घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला 2 घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला सिधी लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि बंद बाजूकडून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे आकार देण्याकरिता, योकपट्टीला आकार देण्याकरिता. आणि असं मधातला सेंटर काढून आपल्याला कटोरीचं पॉईंट काढून घ्यायचं आहे आणि तिथून असं शेप द्यायचं आहे. बघा, जी आता मधातला आपण पॉईंट घेतला आहे ना, तिथून आपल्याला कटोरी घ्यायची आहे. हे बघा, 5.5ची इथे कटोरी आली आहे. तर आणि इथून आपल्याला वरती 5.5च घ्यायचं आहे. जर तुम्हाला 5ची आली तर 5च घ्यायचं, 6 आली तर 6च घ्यायचं. तर इथं 5.5 घेतलेलं आहे. आणि मुंड्याच्या साईडने आता आपला समोरचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला खाली अर्धा इंच खाली घ्यायचा आहे म्हणजे आकार देण्याकरिता. तर तुम्हाला समजत नसेल तर असं या पद्धतीने अगोदर मुंडा घ्यायचं 6 इंचाचं आणि नंतर तुम्हाला असं 1 इंच घेऊन तिथे असं गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला मेजरमेंट मिळून जाईल. बघा, या पद्धतीने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि असं गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जो फ्रंट साईडचं मुंडा आहे त्याचा आकार तुम्हाला मिळून जाणार. आणि तिथून मग खालच्या मुंड्यापासून आपल्याला 2 किंवा 2.5 इंच, तुमचं किती 9.5चं वगैरे ब्लाऊज असेल ना, तुम्ही 2.5 घेऊ शकता. तर इथे 9चा आहे माझं, तर मी 2 घेतला आहे. आणि इथून आपल्याला 1 पॉईंट वरती घेऊन छान असं कटोरीचा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा, नक्की तुम्हाला समजेल आणि खूपच सोपी पद्धत आहे. अजिबात ब्लाऊज वरती वगैरे जाणार नाही, कारण की आपण समोरून 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. नाहीतर कधी का होते माहिती आहे का, मागचा साईड मोठा राहते, समोरचा छोटा राहते, त्यासाठी तो 1 पॉईंट एक्स्ट्रा घ्यावा लागते. तर बघा, इथे कटोरी ची कटिंग करू आपण. इथे 2
असे ब्लाऊज पीस ठेवलेले आहे आणि जो आपण ती कटोरी कटिंग केली होती ना तेच ठेवायची आणि दोन्ही बाजूला आपल्याकडून 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि असं सिद्धी लाईन करून घ्यायची. सिद्धी लाईन करून घेतल्यानंतर मधातला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि मधातल्या एका पॉईंटवरून आपल्याला पुन्हा 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे. म्हणजे तिन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि हे जे समोर असं गोल आकार आहे तेथून पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने आपल्याला हे 1.5 इंचाचे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्याही बाजूला 1.5 आणि या पण बाजूला 1.5 आणि खालच्या पण बाजूला 1.5 आणि या बाजूला आपल्याला असं सिद्ध ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा त्या बाजूने वाढवलं नाही तरी चालेल, पण जो हा गोलाकाराचं आहे ना तिथून थोडं अर्धा इंच आपल्याला वाढवायला लागेल. तर तुम्ही इथे छान असं या पॉईंटला जोडून छान असं गोल आकार आपल्याला द्यायचा आहे. तर इथे बघा आपली अशी कटोरी तयार झालेली आहे. आणि तुम्ही जर ब्लाऊज तयार करून बघाल आणि नंतर तुम्ही मेजरमेंट घ्याल तर बरोबर 5.5च कटोरी ही येणार आहे. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढीच येणार. आणि इथून आपल्याला टक्स पॉईंटसाठी 3 इंच घ्यायचं आहे आणि या साईडला 1.5 इंच आणि त्या साईडला 1.5 इंच असं टक्स पॉईंट घ्यायचं आहे. कारण की आपण आजूबाजूला 1.5च सोडलं आहे. जर एक जर सोडलं असतं ना तर मधात आपल्याला एक पॉईंट घ्यायचं असतं. तर इथे आपल्याला 1.5 पॉईंट इकडे 1.5 पॉईंट तिकडे आणि मधात 3 इंच घेतलेलं आहे. म्हणजे छान असं गोल राऊंडची कटोरीसुद्धा येणार. बघा या पद्धतीने आपला कटोरी झालेली आहे. तर बघू शकता हे असं 3 पॉईंटचं आहे आणि आजूबाजूला 1.5. तर बघा इथे आपली छान अशी शेपमध्ये कटोरी तयार झालेली आहे. तर बघा इथे आपण गळ्याला पट्टी काढून घेऊ. तर इथे साडीचंच मी ग्रीन कापड काढलेलं आहे आणि असं